नाही, मला तिथूनच एक माहिती आली की या अशा पेट्रोल पंपवर असं थोडीशी धांदली होते. शेतकरी हे अनेक तासापासून इथे उभे आहेत. त्यांची मागणी एवढीच आहे की आम्हाला तुमच्याकडे डिझेल असेल तर आम्हाला ते द्या, नसेल तर तुमच्याकडे जे कॉम्प्युटर वगैरे असतं त्याच्यामध्ये साठा नील झाल्याचं तुम्हाला आम्हाला दाखवा. परंतु तो पेट्रोल पंपवाला इतर आता सोडून पळून गेला असं मला माहिती आहे. म्हणून मी आताही कलेक्टरांना फोन केलेला, त्यांची टीम आता तातडीने इथे येईल. शेतकऱ्यांना असलेलं डिझेल देण्यामध्ये यांना त्रास काय? आज हे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे, तर काही लोक तर भाकरी बांधून इथं आलेले आहेत की आम्हाला डिझेल पाहिजे, आमच्या शेतीचे काम झाले पाहिजे. मग जर शेतकऱ्याच्या याच्या काम जर अशा वेळेला होत नसतील तर मग तो शेतकऱ्यांचा जो काही संताप आहे त्याचा उद्रेक सुद्धा होऊ शकतो. म्हणून त्यांना शांत करून पुन्हा आता कलेक्टरच्या माध्यमातून असे अनेक पेट्रोल पंप आहेत शहरामध्ये, त्या सगळ्यांची आता झाडाझडती घ्यायला आम्ही सुरुवात करतोय. सगळीकडे जाऊन त्याची तपासणी करतोय. कुठेही ब्लॅकमध्ये ते गेलं नाही पाहिजे आणि शेतकऱ्यांना प्रायोरिटी हा त्याचा उद्देश असला पाहिजे. म्हणून मी सुद्धा मुद्दाम या ठिकाणी आलेलो आहे आणि थोड्या वेळातच ही सगळी कारवाई सुद्धा या ठिकाणी होईल. या पेट्रोल पंप चालकावर नियंत्रण कोण करणार असा एक प्रश्न आहे. पेट्रोल पंप चालकावर नियंत्रण ह्या कलेक्टरच्या माध्यमातून असतं. जिल्हा पुरवठा अधिकारी असतो, त्यांनी या ठिकाणी व्हिजिट केल्या पाहिजेत. प्रत्येक वेळेला पालकमंत्री किंवा कोणी राजकीय पुढारी जाऊन त्या पेट्रोल पंपवर धाडी टाकणं हा आमचा उद्देश नसतो. म्हणून आता कलेक्टरांना मी सूचना दिलेल्या आहेत. कलेक्टरांनी आता ज्या ज्या ठिकाणच्या तक्रारी येतील त्या ठिकाणी त्यांची टीम पाठवून त्या सगळ्याची चौकशी केली पाहिजे. साधं म्हणणं आहे, तो शेतकरी विचार सांगतोय तुमच्याकडे डिझेल नाहीये, तुम्ही दाखवा की तुमच्याकडे नाहीये. तुमच्या कॉम्प्युटरमध्ये नील येतं ना, तिथं फक्त दाखवा, नसेल तर आम्ही वापस जातो. एवढं साधी मागणी जर तुम्ही त्याची पुरी करू शकत नसाल तर मग त्या शेतकऱ्यांनी करायचं काय? म्हणून आता हे सर्व प्रकारावर कलेक्टरांना सक्त निर्देश दिले की तुम्ही याच्यावर नियंत्रण घ्या. पण सर, प्रशासन असं सांगते की 13 लाख लिटर डिझेल उपलब्ध आहे. आता हे डिझेल गेलं कुठं, गायब झालं का, हा घोटाळा आहे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. नाही, आता काही वेळेला असं होतं का काही वेळेला पॅनिक केलं जातं, जाणून बजून पेट्रोल पंप बंद करणं. मग ते शेतकरी इथून दुसऱ्या पेट्रोल पंपवर जातो, तिथं बंद दिसतो, तिसऱ्या पेट्रोल पंप जातो. म्हणून इतक्या पेट्रोल पंपवर फिरून त्याच्यात जर त्या ट्रॅक्टरमध्ये किंवा त्याला जर डिझेल मिळत नसेल तर तो पॅनिक होणार ना. म्हणून हे का असं घडतंय याच्या मागची कारणं सुद्धा शोधावी लागतील. हे जाणून बुजून देण्यामध्ये दिरंगाई करतात का किंवा इतर ठिकाणी ते विकतात का, याचा सुद्धा आता तपास करावा लागणार. साहेब, आता यांनी सिस्टीम बंद केली, इथे कर्मचारी सुद्धा शेतकऱ्याला आरडाओरडीची भाषा करतात, माध्यम प्रतिनिधी सुद्धा धमकी. आता तुम्हीच पाहिले ना, तुम्ही प्रसिद्धी माध्यमवाले त्यांच्याकडे गेले, त्याचं काम आहे हे बघा, हे असा रेकॉर्ड आहे. कदाचित शेतकऱ्याला तुम्ही अनपढ समजत असाल, ठीक आहे, तुम्हाला तर दाखवलं पाहिजे होतं. शेतकरी आता एवढा अनपढ राहिलेला नाहीये, त्याला कळतं सर्व. म्हणजे शेतकऱ्याला दाखवायचं नाही, प्रसिद्धी माध्यमाला दाखवायचं नाही, दाखवायचं कुणाला? आणि पब्लिकली आहे ना. तुम्हाला घाबरण्याचं कारण काय, मला हे तर समजून द्या. सर, आता हे प्रश्न असा आहे की तुम्ही पालकमंत्री